नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सुरू ऑफिशियल ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे हा दुसरा दिवस. सकाळची आरती चालू आहे, काकड आरती. तुम्ही बघू शकता सकाळ सकाळी उठायला लागलं आहे आम्हाला. तर आरती पहिलं करूया, त्यानंतर आपण नाश्ता करून निघूया. ओम साईराम. बघा पुढे. तर सकाळची आरती झाली की आम्ही लगेच निघालो सकाळी 5 वाजता. आणि तुम्ही बघू शकता कसे आहे सगळे एकत्र साई भक्त पालखी घेऊन निघाले आहेत. तर त्यानंतर आमचा जो थांबा आहे तो नाश्त्याचा थांबा असतो, जो आमचा मोहंडूळ गाव अंबाडी रोडच त्याच्या आधी एक छोटंसं गाव आहे तिकडे लागतो. तर बघू पुढे, भेट देतो तुम्हाला त्या गावी. तर मित्रांनो, आजची साईमय सकाळ तुम्ही कधी पाहिली असेल याआधी तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही कधी अशी सकाळ बघितली आहे तर कमेंटद्वारे मला सांगा. आणि अजून एक गोष्ट विसरू नका, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, सगळ्यांपर्यंत पोचवा आणि बोला ओम साईराम. तर मी रथामध्ये बसलो होतो तेव्हा मला कोण दिसले, तर मला 2 साई दिसले. तर मी गाडीतून उतरलो आणि त्यांना खाऊ घातलं. तर ते मस्त आनंदाने त्यांनी खाल्ले आणि मग त्यांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो बोलत ओम साईराम. पहा झाली धमाल, साक्षात्काराने केली कमाल. साईराम साईराम साईराम. तर मित्रांनो, हेच ते गाव. तर ह्या गावात आता आम्ही पोचलो आहे. आमचा इकडे थांबा आहे नाश्त्याचा. तर नाश्ता करून लगेच निघतो आम्ही 1-2 तासात. तर पुढे बघत राहा. तर नाश्त्याच्या ठिकाणी नाश्त्याची उत्तम सोय केलेली होती. तुम्हाला नाश्त्याला रव्याचा शिरा आणि साबुदाण्याची खिचडी मस्तपैकी सगळ्यांना भेटली होती, तुम्ही बघू शकता. तर सगळ्यांनी पोट भरलं, चाय पिला आणि सगळे लगेच निघाले.
मग पालखी पुढे निघाली आहे, चला तर मग आपण पण निघूया. ओम साईराम. बाय काय ओम साईराम. तर नमस्कार मित्रांनो, ओम साईराम, शुभप्रभात. पुन्हा एकदा सुरू ऑफिशियल ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत करतो आणि दुसऱ्या एपिसोडमध्ये या न्यू सिरीजमधली दुसरा एपिसोड आहे, त्यामध्ये तुमचं स्वागत करतो. तर सकाळी लगेच 4 वाजता 4:30 वाजता आम्ही उठलो. त्यानंतर फटाफट तयारी झाली, नाश्ता झाला. त्यानंतर सगळे लगेच तयारी, निशाण, पालखी सगळं जे पण आहे सगळे रेडी होऊन सगळे निघाले फटाफट. तर पालखी निघाल्यानंतर आम्ही फटाफट पालखी घेऊन पुढे होतो. त्या याच्यामध्ये लगेच जास्त शूट करायला भेटलं नाही मला, तर मग तरी मी ट्राय केलं आहे तुम्हाला दाखवण्याचा. जेवढे पण साई भक्त आहेत यावर्षीचे, ऑलमोस्ट सगळे नवीन मेंबर्स आहेत, सगळे न्यू एक्सपिरियन्सवाले पण आहेत आणि काही काही जुने मेंबर पण आहेत. तर सगळ्यांना चांगला एक्सपिरियन्स होत आहे यावेळी. माझा मित्र पण आला आहे अक्षय अनुभवने, तर त्याचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आणि प्रसाद मँकर करून पण आहे, तोही आला आहे, माझ्या कामावरचा मित्र आहे तो. तर ते लोक चालत आहेत आणि मी गाडीमध्ये बसलेलो. अक्षरशः मला ॲक्च्युली बरं नाही आहे, कालपासून ताप येतो आहे, पाय पण दुखायला लागलेत आता. मी रथामध्ये बसलेलो त्याच कारणामुळे की मला ताप येतो आहे म्हणून, तर जास्त अंग दुखू नये म्हणून मी आतमध्ये बसलो. आता परत चालायला सुरू केलं आहे. तर आता आमचा नाश्त्याचा हॉल्ट झाला आहे, जो सकाळी आम्ही पोचत येतो. अंबाडी रोडच्या पुढे आमचा हॉल्ट असतो. तर इथून पण आता आमचा वीटभट्टी रोड, आता आमचा दुपारचा हॉल्ट येणार आहे. त्या दुपारच्या हॉल्टवर काय सोय केली असेल ती तेही दाखवेल तुम्हाला, काय जेवण असेल वगैरे ते सगळं दाखवेन. आणि हेही दाखवेन की सगळ्या भक्तांची हालत काय झाली आहे, कारण माझ्या स्वतःची हालत तुम्ही बघतच असाल. पहिला ज्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला दाखवलं, तर या सेकंड एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवेन. आता आमचा हा दुसरा दिवस आहे, तर हा दुसऱ्या दिवसाचा जो प्रवास आहे तो मी तुम्हाला दाखवेन. आणि आता हा समोरचा तुमचा पूर्ण सीन बघू शकता. हा बघा, अतिशय सुंदर निसर्गमय नजारा तुम्हाला बघायला दिसतोय. पूर्ण खाली रोड आहे पूर्ण, आणि या खाली रोडवर सॉक्स घालून स्पार्कची स्लीपर घातली आहे आणि आम्ही चालत निघतोय शिर्डीला पायी. पहिल्या एपिसोडमध्ये काय चुकी झाली असेल माझ्याकडून एडिटिंगमध्ये, काही बोलण्यामध्ये, तर जरा ते समजून घ्या. आणि काय चुकलं असेल, काय तुम्हाला सजेशन द्यायचे असतील मला, तर तेही मला कमेंटद्वारे कळवा आणि सांगा. तर ते मी सुधारण्याचा प्रयत्न करेन पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि एक गोष्ट, मी काही कारणामुळे व्हिडिओ अपलोड करत नाही, कारण आहे थोडीशी प्रॉब्लेम. कधीतरी मी ते सांगण्याचा प्रयत्न करेन. पण सध्या आता आम्ही शिर्डीला चाललो आहे, तर आता आपली ती मजा घेऊया आणि ती मजा तुम्हाला मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ओम साईराम, पुढे भेटूया. पाच खावा, पाच ओम साईराम, ओम साईराम, जय साईराम. हे आमचे ज्यूस वाटप करणारे साई भक्त दरवर्षी आम्हाला ज्यूस वाटप करतात. हे आता कोणता ज्यूस बनवलाय तुम्ही? ऑरेंज. हा ऑरेंज ज्यूस बनवलाय. आणि पहिला हॉल्टला यांनी, जो आमचा चांदीपचा हॉल्ट होता स्कूलचा, त्या ठिकाणी यांनी आम्हाला कोकम सरबत दिलेला. एवढं आता काय बोलू तुम्हाला, कॉम्प्लिमेंट देऊ की काय बोलू तेच समजत नाही, एवढं चांगले बनवलेले. गजब बेइज्जती है. हे बघा यांना खोटं वाटतंय की हा ना एवढी चांगली ड्रिंक बनवली, म्हणजे यांना स्वतःवरच विश्वास नाही.
एवढी चांगली व्हिडिओ आता मी एवढं सांगितलं ना की एवढी चांगली ड्रिंक बनवता तुम्ही. ठीक आहे चालेल. तुमच्या चीज आम्हाला आवडतात. हा चालेल ना चालेल. कॉम्प्लिमेंट नाही द्यायची का? देतो ना आम्ही तुम्हाला. साहेब द्या. काय कॉम्प्लिमेंट होईल कॉम्प्लिमेंट द्यायची ना. काय कॉम्प्लिमेंट हॉल्टवरती पुढच्या ऑर्डरची नाही. आता आहे ना फोटो. तुमच्यावर कॉम्प्लिमेंट पाहिजे आम्हाला. काय तुम्ही एक ग्लास पी आणि कॉम्प्लिमेंट तुम्हीच द्या मला जरा. माझ्याकडे साईराम. आमचा जो दुपारचा हॉल्ट आहे त्या आधीचा हा रोड वीटभट्टीच्या आधी. तर आता मी कमीत कमी 2 किलोमीटर एवढा लांब बसेन आणि एवढे इथे शांतता आहे. किंतु फक्त गाड्या जात आहेत, बाकी कशाचाच आवाज नाही आहे ना. कोण राहिला आहेत आजूबाजूला, फक्त जंगलच जंगल आहे आजूबाजूला. तुम्ही बघू शकता पूर्ण खाली रोड आहे. आणि इथे आता मी फक्त माझ्या पुढे एक साई भक्त आणि मी एक आहे, बाकी पुढे कोणच नाही आहे. तर एवढ्या शांततेमध्ये किती छान वाटत असेल ना, तुम्ही इमॅजिन करा. आणि चालत जायचं आता असे अनेक सुंदर दृश्य बघायला भेटतात आपल्याला. तुम्ही बघू शकता किती चांगलं दृश्य बघायला भेटतंय आपल्याला चालत जायचं आता. चालता चालताना जेव्हा असं चढ उतार येतो ना, चढ उतारच्या वेळी ना पायाची हालत खूप बेकार होऊन जाते. अक्षरशः सांगतो, आता तर मला चढायलाही होत नाही आणि उतरायलाही होत नाही. माझा पाय गुडघा दोन्ही पण कामातून गेलेत. आता परत चढण आली आहे तर इथे माझी पूर्ण हालत बेकार झाली आहे. आणि पालखी ऑलमोस्ट आहे ना 2-2.5 किलोमीटर पुढे गेली असेल. आम्ही आता हॉल्टवर पोचतो या टायमाला 11पर्यंत. आता ऑलमोस्ट सगळेजण पोचत असतील त्या हॉल्टवर, जो दुपारचा हॉल्ट आहे तिकडे. मी अजून लांबच आहे. भेटू आता पुढे, तर बघूया काय होतं पुढे, काय काय आता प्रसंग घडतात. बघत राहू पुढे. अजून 3-4 किलोमीटर आहे अजून. 4 किलोमीटर जास्त नाही, 3-4 किलोमीटर चालायचं अजून. फक्त अर्धा तास. 2 किलोमीटर बस आहे चालायला ना. पण 5 किलोमीटर बोलले तर 5 किलोमीटर मतलब हो गया. मैं पीछे जाता हूँ. इधर ही हॉल्ट बना देते अभी. ये अकेले अकेले जूस पे रे. ही कोणती नदी आहे? ही कोणती नदी? सरस्वती. ही यमुना आणि सरस्वती. यमुना नदी आहे ही. काय नाच. ते सगळे काय नाग आहेत तिकडे बाहेर पडलेत. ते याच टायमाला बाहेर पडतात. आणि ते वाईट नाग आहे इथे समोर. डुलट डुलट चाललाय. कंट्रोल कंट्रोल. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आणि जर कोण जुना पदाधिकारी तुम्हाला असं सांगितलं की बाबा इथे आहे, तर त्याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमचं साईबाबाचं नाव घेऊन चालत राहा. बरोबर ना? बरोबर. ते तर नेहमीच पदयात्री करू करतात, तसेच करतात. आणि मस्ती अशीच चालू राहते. पुढे पण हीच मस्ती तुम्हाला बघायला भेटणार आहे, तर लक्ष देऊन पहा पुढे. स्किप करू नका व्हिडिओ. तर तुम्ही बघू शकता दुपारच्या हॉलचं हे लोकेशन किती सुंदर दिसत आहे. या व्ह्यू तुम्ही बघा आणि एन्जॉय करा पुढे व्हिडिओ. तर गाईज सेकंड हॉल्टवर आत्ता आम्ही जस्ट पोचलो आहे. आणि आता जस्ट पोचलो आहे म्हणजे झालं ऑलमोस्ट अर्धा तास झाला. आणि अर्धा तास होऊन आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे. तर फ्रेश आम्ही कुठे, मी आता जे आमचे साईभक्त होते माझ्यासोबत जे होते ते सगळे फ्रेश झाले. आणि कुठे झाले ते वाहतं पाणी आहे इकडे पाठीमागे तिथे. तर तिकडे जाऊनच आम्ही अंघोळ केली. तिकडे खूप भारी वाटलं. जे आमचं दुखणं होतं ते सगळं निघून गेलं. एवढं फ्रेश वाटलं ना, खरंच सांगू तर खूप चांगलं वाटलं. तुम्हाला दाखवतो तो वाहतं पाणी काय कुठे आहे ते. तुम्ही बघू शकता हे वाहतं पाणी आहे. ते या साईडलाच आम्ही अंघोळ केली. खूप छान पाणी आहे. पूर्ण असं आराम आहे ना कुठेच भेटत नाही आम्हाला या हॉल्टवर कधी आलो तर. खूप छान वाटतं. इथे 2 जलपऱ्या पण बसल्यात, अंघोळ करत आहेत. जलपरा नाही, एक जलपरी आहे और एक जलपरा आहे.
तो जसे तुम्ही बघू शकता किती सुकूनने आंघोळ करतात इकडे साई भक्त. पाणी खूप स्वच्छ आहे इकडे आणि इथूनच वरती तर ही तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला मी दाखवलं तर तिकडेच आम्ही आंघोळ केली, जे वाहतं पाणी होतं. आणि इथे जरा पुढे आली की आम्ही बघितलं तर इथे काय होतं, कॅटफिश आहेत इकडे, खूप सारे कॅटफिश आहेत. आणि बघल्यानंतर इथे अक्षरशः एवढ्या कॅटफिश आहेत, तुम्हाला दाखवतो किती आहेत. सगळे जेवढे कॅटफिश आहेत सगळे उड्या मारत आहेत इथे. मांगोर बोलतात त्याला, एक्झॅक्टली काय वर्ड ते मला माहिती नाही, पण मांगोर बोलतात त्याला. बोलायचं गेलं तर माशांची शेती बोलू शकता तुम्ही. किती आहे, एक या साईडला आहे आणि एक या साईडला आहे इकडे. हे एवढं मोठं आहे, इथून ते त्या साईडला पण एक आहे, तर त्या साईडला पण एक आहे. तिकडून जायला अलाउड नाही आहे, तर हे जवळ होतं म्हणून तुम्हाला मी इथे दाखवलं. चला तर मग आता चाललो आहे आरतीला. तर आरती चालूच आहे ऑलरेडी, तो खूप लेट जातो आहे, तर आता डायरेक्ट आरतीच्या इथेच भेटूया. तर आरतीला जातो होतो तोपर्यंत आरती संपूनच गेली, तर आपण फक्त प्रसाद घेतला आणि गेलो डायरेक्ट जेवायला. तर मंडळी सगळेजण जेवायला आले आहेत आणि मीही सुद्धा इथे जेवायला आलो आहे. आणि जेवायला काय आहे, डाळ भात, पापड, सलाड, वांग बटाट्याची भाजी आणि लोणचं त्यासोबत, आणि एक गोष्ट काय, गुलाबजामुन. तर मस्त जेवण आहे, मस्त जेवण आणि आराम करू. बघा सगळे कसे शांतपणे जेवत आहेत. रात्रीच्या हॉल्टवर बोलून आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे. चला तर मग भेटू डायरेक्ट मॉर्निंगला. आरतीनंतर डायरेक्ट आपण निघणार पुढच्या हॉल्टसाठी. पुढचा प्रवास सुरू होणार सकाळी 5-5:30 वाजता. डायरेक्ट तिकडेच भेटूया. ओम साईराम. चला तर मग मंडळी भेटू तिसऱ्या दिवशी. चला आता मी चाललोय नाचायला. सगळे मंडळी बघतच आहात कसे नाचत आहेत, तर मी पण सहभाग होऊन नाचणार आहे. तो व्हिडिओ इथे एंड करतो. ओम साईराम. काय